नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे अशा माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी किंवा भावी पोलीस जे काही विद्यार्थी मित्र आहे त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. का तर बघा, तुम्हाला काय दिसतं इथे रिव्हिजन. ठीक आहे, रिव्हिजन करणं का गरजेचं आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे ग्राउंड झालेले आहे आणि ते आता लेखीकडे वळलेले आहे. ठीक आहे, ग्राउंड मध्ये खूप सारी मेहनत करून झालेली आहे आणि खूप मेहनतीनंतर आपण सिलेक्ट झालो आहोत, क्वालिफाईड झालो आहोत. पण आता असं झालेलं आहे की ग्राउंडचं मेरिट थोडंफार इकडे तिकडे झाल्यामुळे असं आपल्याला वाटतं आहे की खूप सारे स्टुडंट जे आहे हे लेखीमध्ये उतरणार आहेत तुमच्यासोबत तुमचं कॉम्पिटिशन वाढवायला. ठीक आहे, तर यामध्ये रिव्हिजन आपण का करावी, रिव्हिजन करणं आपल्यासाठी का गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ खूप जास्त लेंदी नाहीये, पण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि रिव्हिजनचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला समजावं म्हणूनच हा एक प्रयत्न आहे. ठीक आहे, सो रिव्हिजनाचा अर्थ काय होतो आणि रिव्हिजन आपण का करायला पाहिजे. मी सायन्स तुम्हाला शिकवते पोलीस भरतीसाठी, सो सायन्सनेच तुम्हाला उदाहरण देऊ शकते. जसं की बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोलीस भरतीचा पॅटर्न कसा आहे. सांगा, कसा पॅटर्न असतो आपल्या पोलीस भरतीचा. तर पोलीस भरती जो विद्यार्थी करतो त्याला सगळ्यांना माहिती आहे की चला बाबा, आपण पोलीस भरतीला ऍडमिशन घेतलेलं आहे. सो पोलीस भरतीचा सिलेबस तर आपल्याला माहिती आहे. आपल्याला काय येतं, मराठी व्याकरण किती मार्क्ससाठी येतं, 25. त्याच्यानंतर आपल्याला काय येतं बघा, बुद्धिमत्ता किती मार्क्स साठी येतं, सेम 25ला. ठीक आहे, अशाच पद्धतीने जीके जीएस अँड काय आहे, मॅथमॅटिक्स म्हणजे काय आहे, आपलं गणित आहे. ठीक आहे, लक्षात आलं. तर हे सगळ्याचा 25चा पॅटर्न आहे. बट प्रत्येक पोलीस भरतीला हा पॅटर्न असाच राहतो का, नाही. याच्यामध्ये कधी कधी जीके जे आहे याची लेवल वाढते, 30 होते, 40 होते. जसं की आपण 2024चे सगळे पीवायक्यू बघितलेले आहेत आणि अभ्यासलेले आहेत. सो आपल्याला माहिती आहे की हे पॅटर्न चेंज होऊन जातं. ओके, त्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे मराठी 25 मार्काला, बुद्धिमत्ता 25 मार्काला. याच्यामध्ये किती किती तरी टॉपिक आहेत जे आपले सगळे फॅकल्टी मेंबर, सगळे टीचर तुम्हाला शिकवत असतात. पण ते शिकवत जातात आणि तुम्ही ते शिकत जातात, बस इतकंच की रोज लेक्चर घ्या मॅडम, पण तुम्ही त्याला किती वेळेस रिव्हिजन करत आहात. आता समजा मी तुम्हाला म्हटलं की मी सायन्स शिकवते, तर मी तुम्हाला सामान्य विज्ञानाचंच उदाहरण देणार आहे. तर सामान्य विज्ञान, आता मार्क्स किती आहे काय आहे हे बाजूला झालं. सामान्य विज्ञानामध्ये 3 विषय आहे. कोणते कोणते विषय आहे, सगळ्यात आधी बघूया आपण जीवशास्त्र. ठीक आहे, जीवशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे. ठीक आहे, ज्याला तुम्ही केमिस्ट्री बोलतात. आणि दुसरं म्हणजे आहे भौतिकशास्त्र, ज्याला आपण फिजिक्स बोलतो. ठीक आहे, आणि आपण काय विचार करतो नेहमी की आता बाबा ह्याचे मार्क्स किती आहे, जीके मध्ये जीएस इन्क्लूड आहे. ओके, तर मॅडमने युट्यूबवर लेक्चर घेतलं, झालं, आपलं सगळं संपलं. पण जीवशास्त्रामध्ये तुम्हाला 9 टॉपिक आहे, रसायनशास्त्रामध्ये 6 आणि भौतिकशास्त्रामध्ये 6. हे टॉपिक जर मी तुमचे कव्हर करून घेत आहे, भलेही तुम्ही बॅच जॉईन केली असेल त्यांच्यासाठी सुद्धा हे लागू होतं. आणि युट्यूबचे लेक्चर जे बघतात त्या विद्यार्थ्यांनी तर सगळ्यात पहिले बॅच जॉईन करा, मी तर हेच सांगेल. ठीक आहे, कारण फक्त प्रश्न उत्तरे करून तुम्ही कुठलाही अभ्यास करू शकत नाही, किंवा फक्त पीवायक्यू, फक्त म्हणते मी, फक्त पीवायक्यू करूनही तुम्ही कुठलीच एक्झाम पास होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर थेरी माहित नसेल. ठीक आहे, तर बघा, जीवशास्त्राचे 9 टॉपिक आहे. मी तुम्हाला पहिले 5 टॉपिक शिकवले आणि नंतर 6व्या टॉपिकवर जेव्हा मी जाते आहे तेव्हा तुम्हाला जर ते 5 टॉपिक लक्षात नाहीये तर तुम्ही कितीही अभ्यास करा, अगदी पेपर पर्यंत अभ्यास केला तरी तुमचा काहीच फायदा नाहीये. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे की रिव्हिजन का करायची. ठीक आहे, तुम्ही 10,000 प्रश्न वाचा, पण त्यामध्ये जर तुम्हाला 10ही प्रश्न लक्षात राहत नाही, याचा अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये रिव्हिजनचा अभाव आहे. ठीक आहे, बघा, काही असे विद्यार्थी आहे जे खूप कमी वेळामध्ये खूप जास्त लक्षात ठेवतात आणि खूप अभ्यास नाही करत बसत ते. ठीक आहे, आपल्यासारखं की पूर्ण पेपर पर्यंत अभ्यास करतील असे विद्यार्थी जे टॉपर असतात ते असा अभ्यास नाही करत. ठीक आहे, मग अभ्यास कसा करावा, रिव्हिजन कशी करावी, त्यासाठीचाच हा व्हिडिओ आपला असणार आहे. बघा, जीवशास्त्र आहे, रसायन आहे, भौतिक आहे. याच्यामध्ये इतके चॅप्टर आहेत. जेव्हा आपण एक चॅप्टर बघतो, तुम्ही एकदा एका चॅप्टरला जर वेळ देत असाल ना तर त्याची रिव्हिजन तुम्हाला 5 वेळा करावी लागते. तेव्हा कुठे पेपरमध्ये जर तुम्हाला तो प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकतात. आता तुम्ही कधी कधी मलाही हा प्रश्न विचारतात की मॅडम तुम्ही इतकं सगळं लक्षात कसं ठेवतात. जसं की आपण युट्यूबचं लेक्चर घेतो, एसएससी अँड रेल्वेवर पण घेतो आणि पोलीस भरतीवर पण घेतो. त्यावेळेस तुम्ही मला हा प्रश्न विचारतात की मॅडम एवढं कसं काय लक्षात राहतं. तर आम्ही काय करतो, रोज तुम्हाला शिकवतोय म्हणजे रोज तीच गोष्ट रिवाइज करत आहोत. तुमची एकच बॅच आहे का आमच्याकडे, नाही. असे स्टुडंट जे आहेत, एक बॅच झाल्यानंतर दुसरी बॅच येते, ते मुलांना वर्दी मिळते, ते पुढे जातात, त्यानंतर आणखीन मुलं येतात.
तर ह्या पद्धतीने प्रत्येक वेळी हेच 9 चॅप्टर मला शिकवायचे आहे, म्हणजे हेच 9 चॅप्टर शिकवताना माझी काय झाली आहे याची भरपूर वेळेस रिव्हिजन झाली आहे ना, त्यामुळे तुम्ही काहीही विचारलं मला तरी सुद्धा मला ह्याच्यातलं काय करता येईल, सांगता येणार आहे. आणि असंच खूप मुलांसोबत होतं, ते खूप अभ्यास करतात पण मॉक टेस्ट सॉल्व्ह करत नाही, बरोबर? काहीच प्रॅक्टिस करत नाही किंवा आपण केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन नाही केली, यामुळे मुलांचे मार्क्स जातात. तुम्ही बघा कितीही अभ्यास करा, काही मुलं तुमच्यामध्ये असे पण आहे, त्यांच्या कमेंटमुळेच आपला आजचा व्हिडिओ आहे की मॅडम मी खूप अभ्यास करतो पण पेपरच्या वेळी मला काहीच असं लक्षात राहत नाही. कारण एकच आहे की तुम्ही रिव्हिजन नाही करत आहात. तुम्ही जर एकदा अभ्यास केला तर त्याची तुम्हाला 10 वेळेस रिव्हिजन करावी लागेल, तेव्हा 11व्या वेळेस तुम्ही पेपरमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतात. तर रिव्हिजन करण्याचे हे 2 टप्पे आहे. कोणते 2 टप्पे आहे? चला रिव्हिजन करायची आहे आता, तर तुम्हाला कशी करायची आहे? एक मध्ये म्हणजे मी काय सांगेल तुम्हाला शॉर्ट मध्ये, ठीक आहे? शॉर्ट रिव्हिजन, ठीक आहे? शॉर्ट मध्ये रिव्हिजन म्हणजे कशी करणार की समजा आता मी एक लेक्चर घेतलं, ठीक आहे? एक लेक्चर म्हणजे तुमचं झालं एक चॅप्टर. मग आता आपण बॅच मधल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊया, ठीक आहे? एक चॅप्टर मी तुम्हाला शिकवलं की नाही, मग हे एक चॅप्टर जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये बघतात तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, जे महत्वाचे, समजा आता इथे एक इम्पॉर्टंट काय आहे, इम्पॉर्टंट लाईन आहे, ठीक आहे? एक इम्पॉर्टंट वाक्य आहे, तर त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे, ठीक आहे? ही तुमची झाली शॉर्ट वाली आणि डेलीची रिव्हिजन. असं नाहीये की माझे पेपर आले ना आता मी पूर्ण 10 टॉपिकची रिव्हिजन करत बसेल, असं करायचं नाही. रिव्हिजन ही रोज करायची आहे तुम्हाला. काही विद्यार्थी असे असतात की आपण पेपरच्या एक दिवस आधी रात्री काय करायचं, सगळी रिव्हिजन करून घ्यायची, तर काहीच होणार नाही तुमचं. जसं जसं तुम्ही चॅप्टर शिकत जातात, मग तो कुठलाही विषय असू दे, मग तो रिझनिंग असू दे, मराठी असू दे, जीके असू दे, अंकगणित असू दे, काही असू दे, पण जेव्हा तुम्ही एक चॅप्टर करत आहात तेव्हाच लगेच जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये लेक्चर बघतात तेव्हा तुम्ही हाताने काय करायचे, आपले हँड रिटन नोट्स काढायचे आहेत, ठीक आहे? जेव्हा तुम्ही हँड रिटन नोट्स काढाल तेव्हा तुम्हाला काय होईल, ते गोष्टी लक्षात राहील. नाही तर तुम्ही काय कराल, विसरून जाणार, ठीक आहे? तुम्ही नुसतंच वाचत बसाल तर तुम्हाला झोप येईल. जर तुमचा हात चालत असेल तर तुम्हाला झोप येत नाही. आणि ही तुमची शॉर्टकट वाली रिव्हिजन आहे की डेलीची रिव्हिजन. ही रिव्हिजन तुम्हाला काय करायची आहे, दररोज. ही रिव्हिजन तुमची दररोज झालीच पाहिजे, ठीक आहे? हे दररोज साठी सांगितलं. आणि आता जेव्हा आपल्याला काय करायचं, आता हे अंडरलाईन का करायचे हे मी तुम्हाला पुढे सांगणार, ठीक आहे? की तुम्हाला हे पॉइंट लक्षात ठेवायचे. ह्याला तुम्ही काय करा, स्टार करून ठेवा, ह्याला तुम्ही पीवायक्यू शी जोडून ठेवा की अरे पीवायक्यू मध्ये हे आलं होतं का, ठीक आहे? हे डेलीचं डेली बघायचं. त्याच्यानंतर जेव्हा तुमचे पेपर असतात, ठीक आहे, जेव्हा तुम्ही पेपरला जाणार तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे, लॉंग रिव्हिजन, ठीक आहे? काय करायची आहे, लॉंग रिव्हिजन. लॉंग रिव्हिजनचा अर्थ काय होतो आता बाळांनो, लॉंग रिव्हिजनचा अर्थ असा होतो की तुम्हाला आता पूर्ण आपली बॅच कंप्लीट झाल्यानंतर सगळे टॉपिक एकदा बघायचे. 1 दिवस 2 दिवस किंवा जितकेही तुम्ही सायन्ससाठी द्या किंवा मॅथ्ससाठी द्या, तर तेव्हा तुम्हाला स्टार्टिंग पासून सगळं करावं लागेल. मग जेव्हा तुम्ही लॉंग कट रिव्हिजन करायला जातात तेव्हा तुम्ही जी डेलीची रिव्हिजन केलेली आहे ती तुम्हाला हेल्पफुल असते. कशी? कारण तुमचं पहिलं चॅप्टर तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे इम्पॉर्टंट दिसेल, तिथे तुम्हाला स्टार मार्क दिसेल, तिथे तुम्ही अंडरलाईन केलेली तुम्हाला दिसेल. याचा अर्थ तुम्ही फक्त जेव्हा लॉंग कट रिव्हिजन करतात तेव्हा तुम्ही फक्त काय अभ्यासतात, मग हे जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत तेच अभ्यासतात. आणि ह्या सगळ्याच्या आधी तुम्हाला करायचा आहे पीवायक्यूचा अभ्यास, ठीक आहे? पीवायक्यू एकदा अभ्यासायचे आहे. कुठलीही एक्झाम द्यायची असेल तेव्हा तुम्हाला त्याचा सिलेबस माहिती पाहिजे. आपल्याला कुठल्या गावी जायचं असतं ना तेव्हा आपल्याला त्याचा रस्ता माहिती पाहिजे असतो, नाही तर तिथेच फिरत बसाल कुठे पण, कधीच पोहोचणार नाही जिथं पोहोचायचं आहे, ठीक आहे? त्यामुळे कुठेही जायचं असेल तेव्हा आपल्याला काय माहिती पाहिजे, त्याचा एक रूट माहिती पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये काय पाहिजे, एक मॅप सेट पाहिजे. त्याच पद्धतीने तुमचं रिव्हिजन सुद्धा आहे. आणि रिव्हिजन करण्यासाठी पहिली स्टेप म्हणजे काय, सिलेबस माहिती असणे, त्याच्यानंतर टॉपिक माहिती असणे, पीवायक्यू माहिती असणे, आणि मग करायची आहे तुम्ही रिव्हिजन. आणि रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही मॉक टेस्ट जॉईन करायची आहे, ठीक आहे? हे तर तुमचं डेलीचं वगैरे झालं, पण ह्याला कसं कसं रिवाइज करणार, कसे स्कोर येत आहे, आपण किती वेळामध्ये किती प्रश्न सॉल्व्ह करू शकत आहोत, हे बघण्यासाठी काय करायचंय, प्रत्येकाने मॉक टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. तर आय होप की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे मला सांगायचे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल की रिव्हिजन का करायची. कारण बघा आता तुमच्या लेखी परीक्षेला जास्त वेळ नाहीये,
ठीक आहे, तुमचे लेखी पेपर लगेच स्टार्ट होत आहेत. त्यामुळे लास्ट टाइम तुम्ही आता बघा, ज्या विद्यार्थ्यांचं असं झालंय, की मॅडम आता पेपर आले काय करू? तर मॉक टेस्ट सॉल्व्ह करा, रिव्हिजन करा. तुम्ही जितकेही टॉपिक अभ्यासले, नवीन टॉपिक अभ्यासायला जायचं नाही जेव्हा आपल्याकडे कमी दिवस उरलेले आहेत. तुम्ही जितके अभ्यासलेत ना, समजा तुम्हाला 40 टॉपिक आहे, पण तुम्ही याच्यातले 30च टॉपिक आतापर्यंत अभ्यासू शकले आहेत आणि बस आता 5 दिवस उरले आहेत तुमच्या पेपरसाठी. तर तुम्ही हे 10 टॉपिक वाचणार की तुम्ही ह्याची रिव्हिजन करणार, याच्यावर ठरतं की तुम्हाला वर्दी मिळणार का नाही मिळणार. ओके, तुम्ही या 30चीच जर रिव्हिजन केली ना, सगळा अभ्यास करणं गरजेचं नाहीये. जो अभ्यास केला आहे तो लक्षात ठेवणं कधी पण गरजेचं असतं. सो आय होप की तुम्हाला समजलेलं आहे की रिव्हिजन का करायची असते. ओके, सो अशाच व्हिडिओसाठी टिक्कर मराठी पोलीस भरती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या त्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करा, तुम्हाला वाटत असेल की ते यावर्षी पोलीस व्हावे. ओके, तर भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.